नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या भागामध्ये आपण इयत्ता 12वीचा अभ्यासक्रमाचं मूल्यमापन करण्यासाठी बोर्डाने जो मूल्यमापन योजना आराखडा प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसार आपल्याला घटकनिहाय गुण विभागणी, उद्दिष्टानुसार गुण विभागणी, प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी, कृती पत्रिका आराखडा आणि प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन जे आपल्याला 20 गुणासाठी ठेवण्यात आलेलं आहे। तर या साऱ्या घटकांची आपल्याला या मूल्यमापन योजना आराखड्यानुसार माहिती घ्यायची आहे। तर आपण मूल्यमापन योजना आराखडा समजून घेत असताना प्रथमतः आपण घटकनिहाय गुण विभागणी समजून घेऊया आणि टप्प्याटप्प्यानं आपण इतर घटकांविषयी सुद्धा जाणून घेऊया। तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये एकंदर 12 प्रकरण देण्यात आलेली आहेत आणि या 12 प्रकरणाची विभागणी या 10 घटकांमध्ये करण्यात आलेली आहे। तर प्रत्येक घटकाला किती गुण देण्यात आलेले आहेत याचा आढावा आपण या ठिकाणी घेऊया। बघा, अनुक्रमांक 1 युरोपातील घडामोडींचा भारतावर परिणाम, विकल्पासह गुण देण्यात आलेले आहेत 10। अनुक्रमांक 2 वसाहतीकरणाची प्रक्रिया, विकल्पासह 10 गुण। अनुक्रमांक 3 भारताचे वसाहतीकरण, विकल्पासह 9 गुण। अनुक्रमांक 4 युरोपीय वसाहतवादाला महाराष्ट्रात झालेला विरोध, विकल्पासह 10 गुण। आता अनुक्रमांक 5 हे जे या ठिकाणी दर्शविण्यात आलेली आहे, या 5 मध्ये प्रकरण 5 आणि 6चं कॉम्बिनेशन करण्यात आलेलं आहे आणि कॉम्बिनेशन करून वसाहतवाद विरोधी भारतीयांचा संघर्ष या घटकामध्ये 19 गुणासाठी ह्या 2 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। यानंतर अनुक्रमांक 6 निर्वसाहतीकरण ते एकत्रीकरण, विकल्पासह 9 गुण। अनुक्रमांक 7 जागतिक युद्धे आणि भारत, विकल्पासह 10 गुण। अनुक्रमांक 8 भारताबाहेरील प्रदेशांचे निर्वसाहतीकरण, विकल्पासह 8 गुण। अनुक्रमांक 9 शीतयुद्ध, विकल्पासह 10 गुण। आणि अनुक्रमांक 10 बदलता भारत, म्हणजे बदलता भारत प्रकरण 11 आणि 12 हे जे 2 प्रकरण आहेत त्याचं कॉम्बिनेशन या ठिकाणी बदलता भारत या घटकामध्ये दिलेलं आहे। दोन्हीचं एकत्रीकरण करून 20 गुणासाठी हे 2 प्रकरण अभ्यासासाठी आपल्या समोर ठेवण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीनं आपली एकंदर प्रश्नपत्रिका ही 115 गुणाची असेल, म्हणजे 12 प्रकरण 10 घटकामध्ये विकल्पासह 115 गुणासाठी आपल्या समोर अभ्यासासाठी ठेवण्यात आलेले आहेत। यानंतर उद्दिष्टानुसार गुण विभागणी आपण पाहणार आहोत। उद्दिष्टानुसार गुण विभागणीचं मूल्यमापन करण्यासाठी 4 घटकांचा यामध्ये विचार केला जातो। पहिला घटक म्हणजे ज्ञान। ज्ञानासाठी विकल्पासह 18 गुण ठेवण्यात आलेले आहेत। 80 पैकी 18 गुण म्हणजे याचं पर्सेंटेज 22.50% या ठिकाणी होतं। आणि ज्ञान या घटकाचं मूल्यमापन करण्यासाठी आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि 2 ठेवण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 1 आणि 2 यावरून ज्ञानाचं मूल्यमापन हे केलं जाऊ शकतं।
यानंतर दुसरं उद्दिष्ट म्हणजे आकलनासाठी 23 गुण ठेवण्यात आलेले आहेत, विकल्पासह 37 गुण आणि पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर 28.75% गुण आकलन क्षमतेचं मोजमाप करण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आकलनाचं मोजमाप करण्यासाठी प्रश्न क्रमांक 3ब आणि प्रश्न क्रमांक 4अ आणि ब सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून आकलन या क्षमतेचं मूल्यमापन हे होऊ शकतं. यानंतर तिसरा घटक म्हणजे उपयोजन. उपयोजनासाठी आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 34 गुण आणि विकल्पासह 55 गुण ठेवण्यात आलेला आहे. पर्सेंटेजमध्ये 42.50% हे पर्सेंटेज त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. उपयोजनासाठी आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वाधिक गुण ठेवण्यात आलेला आहे आणि उपयोजनाचं मोजमाप करण्यासाठी प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7 हे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. चौथं म्हणजे कौशल्याचं मोजमाप करण्यासाठी विकल्पासह 5 गुण ठेवण्यात आलेले आहेत. पर्सेंटेजमध्ये याचं प्रमाण 6.25% होतं आणि कौशल्याचं मोजमाप करण्यासाठी 3ब या प्रश्नाचा आधार आपल्याला घेता येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं एकूण 80 गुण, विकल्पासह 115 गुण आणि पर्सेंटेज मध्ये हे 100% अशा पद्धतीनं उद्दिष्टानुसार ही गुण विभागणी करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रकार म्हणजे प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी. तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न असे 3 प्रकारचे प्रश्न ठेवण्यात आलेले आहेत. तर वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी विकल्पासह 23 गुण ठेवण्यात आलेले आहेत आणि 80 पैकी 23 गुण म्हणजे याचं पर्सेंटेज 28.75% होतं. वस्तुनिष्ठ प्रश्नाचं मूल्यमापन करण्यासाठी आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1, 2 आणि प्रश्न क्रमांक 3अ हे प्रश्न समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता तिसरा हा प्रश्न जो आहे हा नकाशा वाचनाचा हा प्रश्न आहे. हा तो वस्तुनिष्ठ प्रश्नामध्येच त्याचा समावेश हा केला जातो. यानंतर लघुत्तरी प्रश्नासाठी 32 गुण, विकल्पासह 52 गुण आणि एकूण पर्सेंटेजमध्ये 40% गुण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. बघा, उपयोजनानंतर सर्वाधिक गुण हे लघुत्तरी प्रश्नासाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि लघुत्तरी प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3ब, 4अ आणि 5वा प्रश्न या ठिकाणी हे प्रश्न लघुत्तरीमध्ये समाविष्ट केले जातात. यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न 25 गुण, विकल्पासह 40 गुण आणि गुण प्रतिशत मध्ये 31.25% असं याचं प्रमाण देण्यात आलेलं आहे. आणि दीर्घोत्तरी प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 6 आणि 7 यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं एकूण गुण 80, विकल्पासह 115 आणि हे पर्सेंटेजमध्ये 100. तर अशा पद्धतीनं उद्दिष्टानुसार आणि प्रश्न प्रकारानुसार ही गुण विभागणी ही केली जाऊ शकते. 12वी इतिहास विषयाच्या कृतीपत्रिकेचा आराखडा समजून घेणार आहोत. अर्थात 12वी इतिहास विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असेल या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिली सूचना म्हणजे सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे. बघा, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकंदर 7 प्रश्न आहेत.
तर हे 7 प्रश्न सोडवणं हे गरजेचं आहे. त्यावेळेसच 80 मार्काची प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवू शकाल. दुसरी सूचना म्हणजे तुम्हाला जी प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या उजव्या बाजूकडील अंक हे गुण दर्शविण्याचं काम करत आहेत. आणि तिसरी सूचना की नवीन प्रश्नांची सुरुवात आपण नवीन पानावरती करावी. तर या सूचना लक्षात घेऊन आपण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करावा. तर या कृतीपत्रिकेमधला पहिला प्रश्न अ जो आहे तो खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा अशा स्वरूपाचा आहे. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये 6 तुम्हाला अपूर्ण विधानं देतील आणि या विधानाची पूर्ती करण्यासाठी प्रत्येक विधानाच्या खाली 4 पर्याय दिले जातील. या 4 पर्यायापैकी एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर या पद्धतीनं 6 गुणाचा हा प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा अशा स्वरूपाचा. यानंतर प्रश्न दुसरा ब, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा हा 4 गुणांचा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये जोड्यांचे 4 संच दिले जातील. प्रत्येक संचामध्ये ब गटातील एक जोडी चुकीची आहे. त्या प्रत्येक गटातील जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहिणं हे गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला 4 गुण ठेवण्यात आलेले आहेत. यानंतर दुसरा प्रश्न अ हा ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधी नावे लिहा या स्वरूपाचा आहे. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा, इतिहासामध्ये ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना ह्या महत्त्वाच्या असतात. त्यांचा एकमेकांमध्ये निश्चित अशा स्वरूपाचा कार्यकारण भाव असतो. हा कार्यकारण भाव या घटनांमधील, व्यक्तीमधील कारण मीमांसा विद्यार्थ्यांच्या लक्षात यावी म्हणून अशा स्वरूपाचा प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न तिसरा अ हा पुढील नकाशांचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा हा 5 गुणांसाठी प्रश्न आहे. नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशावर आधारित खाली 5 प्रश्न आपल्याला विचारले जातील. प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी असेल, अर्थात 5 गुणासाठी हा प्रश्न आहे. आता बघा, नकाशा हा इतिहासाचं एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे, एक महत्त्वाचं साधन आहे. निरीक्षण करण्याचं कौशल्य विद्यार्थ्यामध्ये विकसित व्हावं, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःचं मत मांडता यावं म्हणून प्रश्नपत्रिकेमध्ये अशा स्वरूपाचा नव्यानं हा प्रश्न समाविष्ट करण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न तिसरा ब, दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 6 संकल्पना चित्र दिले जातील आणि त्या 6 पैकी कोणतेही 4 आपल्याला सोडवायचे आहेत. 8 गुणासाठी हा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2 गुण दिले जातील. मग यासाठी कधी 2 रिकाम्या चौकटी असतील किंवा 4 रिकाम्या चौकटी दिल्या जातील. त्या आशयाला अनुकूल अशा पद्धतीनं या चौकटी त्या ठिकाणी दिल्या जातील आणि त्या आपण पूर्ण करणं हे अपेक्षित आहे. आता हे संकल्पना चित्र जे आहे ते
पाठातील मध्यवर्ती संकल्पनेवरती आधारित असेल आणि मग त्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आपल्याला तक्ता, आकृती किंवा चित्र हे पूर्ण करायचे आहेत. विद्यार्थ्याला स्वयंअध्ययन करताना हे सुलभ व्हावं, सहजासहजी त्याला त्या ठिकाणी स्वयंअध्ययन करणं शक्य व्हावं आणि त्यासाठी मध्यवर्ती संकल्पना समजणं गरजेचं असतं आणि ही क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित व्हावी म्हणून अशा स्वरूपाचा हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न तिसरा ब संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न चौथा टिपा लिहा. आपल्याला 5 टिपा दिल्या जातील आणि त्या 5 टिकांपैकी कोणत्याही 3 टिपा आपल्याला सोडवायचे आहेत. 6 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे म्हणजे प्रत्येकी 2 गुणासाठी या टिपा किंवा संकल्पना आपल्याला सोडवायच्या आहेत. यानंतर चौथा ब प्रश्न पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 5 विधानं आपल्याला त्या ठिकाणी दिले जातील आणि 5 विधानांपैकी कोणतीही 3 विधानं सहकारण आपल्याला स्पष्ट करायचं आहे. 9 मार्कासाठी हा प्रश्न आहे म्हणजे प्रत्येकी 3 गुणासाठी हा प्रश्न आहे. यानंतर 5वा प्रश्न जो आहे तुमची मते नोंदवा. 5 दिली जातील कोणतीही 3 आपल्याला सोडवायचे. 9 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे म्हणजे प्रत्येकी 3 गुणासाठीचा हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना त्यांचं मत अभिव्यक्त करता यावं. आपलं मत अभिव्यक्त करण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विकसित व्हावी या दृष्टिकोनातून हा प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न 6वा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा अशा स्वरूपाचा आहे. 3 दिले जातील कोणतीही 2 आपल्याला सोडवायचे. 10 गुणासाठी म्हणजे प्रत्येकी 5 गुणासाठी हा प्रश्न विचारला जाईल आपल्याला. त्यानंतर 7वा प्रश्न खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा अशा स्वरूपाचा आहे. यामध्ये 5 प्रश्न विचारले जातील. या 5 प्रश्नांखाली मुद्दे दिले जातील. त्या मुद्द्याला लक्षात घेऊन आपल्याला मुद्देसूद आणि अचूक अशा स्वरूपाची उत्तरे लिहायची आहेत. 3 प्रश्नांसाठी 15 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं इतिहासाच्या कृतीपत्रिकेचा हा आराखडा आहे. इतिहासाची ही कृतीपत्रिका जी आहे ती ज्ञान रचनावादावरती आधारित आहे. विद्यार्थ्याला कृती प्रवण करण्यासाठी अशा स्वरूपाची कृतीपत्रिका विकसित करण्यात आलेली आहे. त्या कृतीपत्रिकेचा आराखडा विद्यार्थ्याचा विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आलेला आहे. प्रत्येक पाठातील जे आशय घटक आहेत त्या सर्व आशय घटकांना समान भारांश देण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. तर अशा स्वरूपामध्ये हे इतिहासाच्या कृतीपत्रिकेचा हा आराखडा आहे. बघा याच्यावरती जर आपण एक नजर टाकली तर प्रश्न 3 पर्यंत ही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. हे वस्तुनिष्ठ प्रश्न 23 गुणाचे आहेत. इतिहासामध्ये अधिकाधिक गुण घेण्यासाठी आपल्याला हे 23 पैकी 23 गुण मिळणं आवश्यक आहेत. 23 पैकी 23 वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्नापैकी आपल्याला 23 गुण मिळाले तर आपलं स्कोरिंग इतिहासामध्ये निश्चित स्वरूपामध्ये वाढेल आणि त्यासाठी आपण इतिहासाच्या पुस्तकाचं सूक्ष्म पद्धतीनं अध्ययन करणं तुम्हाला अपेक्षित आहे आणि 23 पैकी 23 गुण घेण्याचा आपण
त्या दृष्टीनं प्रयत्न करावा. तर अशा स्वरूपामध्ये थोडक्यामध्ये कृतीपत्रिकाचा आराखडा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एकंदर 115 गुणाची ही प्रश्नपत्रिका आहे. या 115 गुणापैकी आपल्याला केवळ 80 गुणाची प्रश्नपत्रिका सोडवणं अपेक्षित आहे. तर ही कृतीपत्रिका तुम्ही नीट समजून घेऊन अचूक पद्धतीने लिखाण करण्याचा प्रयत्न करावा. यानंतर आपण अंतर्गत मूल्यमापन किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या संदर्भामध्ये 20 गुणाची जी चाचणी ठेवण्यात आलेली आहे त्याच्याविषयी सविस्तर पद्धतीनं जाणून घेऊया. तर आता आपण 12वी इतिहास विषयाच्या मूल्यमापनाच्या शेवटच्या घटकाकडे वळणार आहोत. मूल्यमापनाचा हा शेवटचा घटक म्हणजे अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित घेण्यात येणारी ही चाचणी परीक्षा किंवा यालाच आपण प्रात्यक्षिक परीक्षा असंही म्हणू शकतो. तर याच्यासाठी 20 गुणाची चाचणी परीक्षा घेणं अपेक्षित आहे आणि यासाठी 1 तासाचा वेळ देणं सुद्धा हे गरजेचं आहे. ही परीक्षा घेतल्यानंतर त्या विषय शिक्षकानं या चाचणी परीक्षेचं जे रेकॉर्ड आहे ते आपल्याकडे ठेवायचं आहे आणि विद्यार्थ्यांना या चाचणी परीक्षेमध्ये जे गुण मिळालेले आहेत त्याचं रेकॉर्ड बोर्डाकडे पाठवून द्यायचं आहे. तर या चाचणी परीक्षेसाठी तर यापैकी हे जे 13 प्रश्न प्रकार दिलेले आहेत यापैकी कुठल्याही एका प्रश्न प्रकारावरती 20 गुणाची चाचणी घेणं हे बंधनकारक आहे. यामध्ये हे कुठले कुठले प्रश्न प्रकार आहेत तर बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, योग्य पर्याय निवडा, एका वाक्यात उत्तरे लिहा, संक्षिप्त नावे लिहा, चूक की बरोबर ते लिहा, अधोरेखित शब्द दुरुस्त करून लिहा, वाक्य पूर्ण करा, गटात न बसणारा शब्द ओळखा, घटनांविषयी आपले मत नोंदवा, घटक चाचणी, क्षेत्रभेट अहवाल, गटचर्चा किंवा प्रकल्प अहवाल या 13 प्रकारापैकी कुठल्याही एका प्रकारावरती 20 गुणाची उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षा घेणं हे आवश्यक आहे. तर या पद्धतीनं 80 अधिक 20 बरोबर 100 मार्काचा इतिहासाचा हा पेपर आहे. तर या मूल्यमापनाच्या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळणं अपेक्षित आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा अत्यंत जागरूक राहून अत्यंत बारकाईनं सूक्ष्म पद्धतीनं या विषयाचं अध्ययन करावं आणि अधिकाधिक चांगले गुण घ्यावं ही अपेक्षा त्यांच्याकडून मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मूल्यमापनाचं हे जे 3-4 घटकामध्ये आपण मूल्यमापनाचा हा जो आढावा घेतलेला आहे मला वाटतं निश्चित पद्धतीनं तो तुमच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.